निवडणूक अधिकारी काय सांगतोय मला, साहेब गाडीमध्ये आक्षेपार्ह काही नाहीये, गाडीला नंबर नाहीये. म्हणून सर तुम्हाला ऐकून घ्या साहेब, माझं पूर्ण ऐकून घ्या. त्या गाडीमध्ये बीजेपीचा स्कार्फ आहे, ऐकून घ्या. सर कारवाई होणार, मी ते सांगितलं. दारूची बाटली मिळाली आहे, तुम्ही कारवाई होणार म्हणणार, मला माहिती आहे. तू घाबरे, तुला बोलायचं इकडे ये, इकडे नाही ये. नियम कळत नसेल ना, ती पण कारवाई होणार. नाही मला बघा काय कारवाई होणार, मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. कारवाई होणार, तुम्ही कारवाई करणार माझ्यावर. सर असं नाहीये मला. अहो परवा तर झालं ना, जगताप साहेब समोर होते. काय जगताप साहेब सांगा ना, माझ्यावर तुम्ही काय काय कलम लावली. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्याचा आरोप माझ्यावर टाकला. मी एका घरात होतो, सार्वजनिक ठिकाण कुठे होतं? बोला ना साहेब, माझं काय चुकतंय मला तुम्ही सांगा. मी जगताप साहेबांनी म्हटलं, आपल्यालाही म्हणतो, तेच मी तुम्हाला सांगतो की साहेब बघा, आमच्या तुमच्याकडे अपेक्षा आहेत. आम्ही कुठे जाणार आहेत? हो सर, न्याय मागायला तुमच्याकडे येणार आम्ही. सर तुमचा अपेक्षा भंग होऊ देणार नाही सर. मी आपल्याला शाश्वती झालेला आहे माझा 2 दिवसापूर्वी. मी तुम्हाला शाश्वती देतो. माझा 2 दिवसापूर्वीच झालेला आज आहे. जो इन्सिडेंट घडलाय त्याची माझा 2 दिवसापूर्वीच अपेक्षा हे काय जो काय भंग आहे, अपेक्षा भंग झालेला आहे. म्हणून तुम्ही मला प्लीज कृपया करून काय सांगू नका. मी थांबलोय ना, मी कुठे तुमच्या कुठल्या इन्क्वायरीमध्ये कुठेतरी तुम्हाला इंटरफेअर करतोय? आम्ही म्हटलं नाही सर असं. मी गपचूप आमचं थांबलोय. गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे. मी जितका वेळ तुम्ही थांबू शकता तितका वेळ मी थांबू शकतो. सर आमची ड्युटीच आहे, आम्हाला थांबणंच आहे सर. माझी पण ड्युटी आहे. मी कारवाई करतो. मला तुम्ही काय कारवाई करताय त्याच्याशी माझं काय घेणं देणं नाही. कारवाई काय झाली ह्याच्याशी माझं घेणं देणं नाही. कारण का 2 दिवसापूर्वी तुम्ही अपेक्षा भंग केली माझी, आणि मला आता परत तेच जर होणार असेल माझ्यावर, अहो तिकडे अहो साहेब ते सोडून द्या. काय कारवाई होणार नाही मला पण माहिती आहे. तो अशोक सावंत बीजेपीचा दुसरा कार्यकर्ता का पदाधिकारी, त्याच्या घराच्या बाहेर 7-8 गाड्या होत्या. त्या 7-8 गाड्या आम्ही जेव्हा पोलिसांना सांगितलं, मी सन्माननीय यांना सांगितलं जगताप साहेबांना, की साहेब जरा तिकडे स्क्वॉड पाडलो आपला पोलिसांचा, लाईटी बंद केल्या घरातल्या, आमच्या मुलांना बाहेर ठेवलं, घरात एकच लाईट चालू आहे. आता जो काय घर आहे त्याला जर 2 दरवाजे असतील, आम्हाला काय माहीत कुठल्या दरवाज्यातून कुठला माल पळवला गेला. तो लाईटी का बंद केल्या? आता 1 तासाभर पूर्वी मी जगताप साहेब तुम्हाला बोललो, तुम्ही स्क्वॉड पाठवला पोलिसांचा, तो स्क्वॉड आतमध्ये गेला. आमच्या मुलांना सांगितलं तुम्ही कॅमेरा घेऊन आतमध्ये येऊ शकत नाही. चला ठीक आहे, माझ्यावर जशी ट्रेसपासिंग लावली कदाचित त्यांनाही लागली असती, म्हणून मी त्यांना बाहेर थांबायला सांगितलं. आतमध्ये गेले, लाईट बंद केली. काय करत होते लाईट बंद करून? हो चेक काय करणार लाईट बंद करून? सांगा तरी मला. ही अपेक्षा ठेवायची का आम्ही साहेब? हा जो इन्सिडेंट घडला ही गाडी पोलिसांनीच पकडली आहे. आम्ही नाही तुम्ही गल्लत करताय. तुम्ही ही नाही, जे पैसे मिळाले ऐकून घ्या साहेब, पैसे मिळाले त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आणलं. हो, अभिनंदन तुमचं. नाही अर्धच केलं अभिनंदन, पूर्ण नाही केलं. पूर्ण ऐका. ती गाडी आणली तुम्ही. हो, गाडी पोलीस स्टेशन मध्ये आली 12 किंवा 12:10 मध्ये. हो, किती सांगा ना. मी चुकत असेल तर तुम्ही करेक्ट करा. मी आलो 1:15 वाजता किंवा 1:10 आसपास, 1 तासानंतर आलो. तोपर्यंत काही कारवाई झालेली नव्हती, पंचनामा झालेला नव्हता. निवडणूक अधिकारी आलेले नाही, ऐकून घ्या, निवडणूक अधिकारी आलेले नव्हते. मी आल्यानंतर 15 मिनिटांनी निवडणूक अधिकारी आले. त्या ठिकाणी अहो मग पोलीस स्टेशनला गाडी का आणली जगताप साहेब? घटने ठिकाणी आले होते. अहो विचारा मला एक सांगा, मला जर घटनेच्या ठिकाणी निवडणूक अधिकारी होते, मग तुम्ही गाडी पोलीस स्टेशनला का आणली? कुठे ते एफएसटी वाले बोलवा त्यांना त्यांच्या सोबत ताब्यात घेऊन तिकडे घेऊन जायला सांगायचे ना. मग ना ते ट्रेझरीमध्ये पैसे जमा करण्यासाठी. ओके, हां, अच्छा, त्यांनी तर पैसे जमा करण्यासाठी इकडे आणले असणार गाडी. अच्छा, जसे परवा जमा केले तसेच ना? सर मी त्याच्याविषयी बोलू शकत नाही. नाही, हे होते ना, जसे परवा जमा केले तसेच ना साहेब? एफएसटीची कारवाई. हो साहेब, तुम्ही साधा ठीक आहे. हद्दीच्या बाहेर सोडलं पाहिजे. जेव्हा तुम्ही त्याच्यावर कारवाई कराल, तुम्हाला माहिती आहे तो सुटलाच आहे. तो जो बसलाय तो मंदार काय तो नारकर, त्याला तर तुम्ही सोडणारच आहात. फार मोठं इंटरनॅशनल काम केलंय त्यांनी. तर त्याला त्याचे कोण सहकारी असतील आणि त्यांच्यावरती काय कारवाई कराल
आता देवालाच ठाऊक, पण ते लवकरात लवकर करावी हो हो करतो एवढं फक्त मागणी आमची आहे. करतो. मोटर वाहन तोच सेक्शन आहे ना, 171 सेक्शन तो आहे. हा कुठला 171 काय म्हणतो? प्रचार संपल्यानंतर सुद्धा हा, पण प्रभाव टाक पाडण्यासाठी याच्यावर गुगलवर टाक 171 सेक्शन, कलम 171. ते मीडियाला दाखवावं लागेल. आपण बाईट द्यायचं. नाही, मी बाईट देतो, त्याची कॉपी लागेल ना, कॉपी त्याची कॉपी तर लागेल ना. तर याच्यात काय बदल झाले तर परत नाही, आम्हाला बदल नाही म्हणा सर. नाही तुम्ही म्हणताय, पण आम्हाला एक कॉपी तर द्या त्याची. आता हे काय मला दाखवलं म्हणजे सगळ्यांसमोरच तुम्ही हे केलं ना. हो दाखल मीडियाला कॉपी द्या, मला देऊ नका, चालेल. मीडियाला कॉपी द्या. दाखल करून आणि ह्याच्यामध्ये निवडणूक आली ती ती एपीएसटी करते सर, कारवाई त्यांची चालू हा, आहे. ते त्यांनी तिकडे ऑलरेडी जप्त पंचनामा करताय केला. ना? हो हो हा, ते बस. एपीएसटी कारवाई करतो.